आज मी हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना। मी आज दुर्गा चौकाच्या इथे पुढे थोडंसं एक दुकान आहे, एक ताई आहे, त्या सगळे वाळवणाच्या वस्तू घेऊन बसतात, तर त्यांच्या इथे या त्या ताई नमस्कार ताई। नमस्कार। हां तुमचं नाव सांगा ताई। निकिता अग्रवाल। निकिता अग्रवाल। निकिता अग्रवाल। हां आणि ताईंकडे सगळ्या वाळवणाच्या वस्तू असतात। हे पहा रंगीत कुरड्या ह्या लग्नाला लागतात ना ताई आणि लोणचे पण असतात वेगवेगळ्या प्रकारचे। सांगा बरं काय काय असतं तुमच्याकडे पटापट। वेगवेगळे लोणचे राहतात, त्याच्यानंतर शेंगदाणे लागतात। तुम्ही नेहमी येता का इथे ताईंकडे? है ना, त्यांच्याकडे खूप छान छान आहे। पहा बाकरवडी आहे। हे कसले लाडू आहेत ताई? रव्याचे। रव्याचे लाडू आहेत। आणखीन चिवडा आहे आणि हे पहा हे तर त्यांच्याकडे नागलीचे पापड, ज्वारीचे पापड, उडदाचे वेगवेगळ्या प्रकारचे। ताई तुम्हीच सांगा बरं तुमच्याकडच्या वस्तूंची माहिती। हे उडदा मुगाचे पापड। उडदा मुगाचे पापड, चिवडा आहे पोह्यांचा आहे ना। आणि त्याच्यानंतर चटणी आहे, जवसाची, कराड्याची, शेंगदाण्याची, तिळाची। अच्छा आणि हे शेंगांचा प्रकार आहे ना हा पिस्त्यांचा केलेला? शेंगदाण्याचे आहेत जसे बाहेर हल्दीरामचे येतात का नाही। आणि हे घरी बनवलेले। हां आणि हे आवळ्याची कंठी। आणि हे काय आहे? ताकातली मिरची। ताकातली मिरची आहे। हे लाईची खारोडी। अच्छा त्याच्यानंतर ज्वारीचे, बाजरीचे, उपवासाचे। आणि याला काय म्हणतात तो? ते आपल्या हे ना आलू पोंगासोबत खातात। आलू पोंगा आहे। हां आणि हे पास्ते आहेत। हे पास्ते उपवासाचा पास्ता आहे, भगरची चकली आहे। उपवासाचा पास्ता दाखवा कोणता आहे? अच्छा आणि भगरची चकली? ही भगरची चकली आहे। अरे वा मस्त। आणि हे बाजरीचे वगैरे, डाळीचे, मुगाचे वडे आहेत सगळे, म्हणजे हां हां कळण्याचे आहे। त्याच्यानंतर हे उडदाच्या डाळीचा करोडा आहे। छान 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 मस्त। हे आलू साबुदाणा पापड। साबुदाणा बरं, आलू साबुदाणा म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड। हां त्याच्यानंतर हे आपले तांदूळाचे पापड। हां आणि हे रव्याचे पापड। हां त्याच्यानंतर हे मक्याचे पापड। मक्याचे। हे ज्वारीचे। हां हे लसूण पापड तांदूळाचे। हां आणि हे डिंकाच्या पाण्यावर लाटलेले पापड आहेत तांदूळाचे। बरं बरं गव्हाचे नूडल्स। गव्हाच्या नूडल्स आहेत। अच्छा त्याच्यानंतर सरगुंडे। सरगुंडे थांबा सरगुंडे दाखवू दे मला। सरगुंडे ते असतील ना, जे कोणी विदर्भाचे असतील त्यांना हा सरगुंडे प्रकार माहिती असेल। हा अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे, रसाबरोबर वगैरे खातात, आंब्याच्या रसाबरोबर। तुम्हाला जर हवा असेल तर व्हिडिओ नक्की करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा सुरू झाला की बायकांची वाळवणाची लगबग सुरू होते। तर आज मी ह्या ताईंना भेटलेले आहे, यांच्याकडे वाळवणाचे पापड, लोणचे सगळे प्रकार आहेत। अजून एक गोष्ट म्हणजे ताईंचा, ताई तुमचा पत्ता सांगा। मी लहान अमृत राहते। हां नाही इथला ह्याचा दुकानाचा पत्ता सातव चौक। हां जठारपेठ। हां गुरुकृपाच्या समोर लावते मी दुकान। गुरुकृपाच्या समोर। हां हे पहा हे जे आहे ना, हा दुर्गा चौकाकडनं येणारा रस्ता, सनलाईट ड्राय क्लिनर्सच्या समोर ताईंचं हे दुकान आहे। हां हे पहा मागे लिहिलेलं आहे चक्रधर स्वामी हॉटेल। तर असं सगळ्या वाळवणाचे पदार्थ आहेत ताईंकडे, नक्की भेट द्या। थँक्यू ताई। तुम्ही हे वाळवणाचं दुकान पाहिलं, या सगळ्या गोष्टी तर आहेत, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तर त्यांनी ठेवलेल्या आहेतच। पण सगळ्यात मला त्यांचं काय कौतुक वाटलं माहिती आहे का, की जर कोणाकडे पिशव्या नसतील तर त्यांनी पिशव्या ठेवलेल्या आहेत, की जर समजा नसतील आणि तुम्हाला कापडी पिशव्या पण हव्या असतील तर बरोबर आणलेल्या नसतील तर त्यांनी पिशव्या पण ठेवलेल्या आहेत। थँक्यू ताई। एक मिनिट ताई, कधी सुरू केला व्यवसाय? मागच्या उन्हाळ्यापासून। आणि मग तुमचं हे कुठे आहे? हां 12 महिने चालतं ना वाळवणाचं, सगळ्यांना लागतातच पापड कुरड्या, सणावाराला लागतंच, हो की नाही? आणि तुम्ही हे कुठे करता सगळं तयार? मी बार्शी टाकळीला करते ते। हो ना, बार्शी टाकळीला। अच्छा 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 तिथं बाया लावून बनवते। हां आणि मी लहान उमरीमध्ये राहते। अच्छा अच्छा बरं छान छान। थँक्यू ताई। थँक्यू।